मंडळी, सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात विधान परिषदेच्या उमेदवारीवरून मोठी खलबत सुरू आहेत. मुंबईच्या सागर बंगल्यावरून हालचालींना वेग आलाय. देवेंद्र फडणवीसांच्या शिदोरीत यंदा कोणाचं नशीब उघडणार? पण चर्चा तर 3 नावाचे जोरात आहे. एक म्हणजे साताराच्या मानखटावचे सिंगम जयकुमार गोरे यांचे बंधू शेखर गोरे, दुसरं नाव म्हणजे सोलापूरचा डाण्यावाघ राम सातपुते आणि तिसरं नाव म्हणजे सांगलीच्या राजकारणातले पडद्यामागचे चाणक्य ब्रह्मानंद पडळकर. आजच्या या विशेष भागात आपण पाहणार आहोत की काय या 3 नावांनाच विधान परिषदेची लॉटरी लागण्याची शक्यता आहे. चला तर मग सविस्तर आढावा घेऊया. पहिलं नाव आहे शेखर गोरे, मानखटावचा जनसंपर्काचा राजा. मंडळी, सुरुवात करूया सातारा जिल्ह्यापासून. साताऱ्याचं राजकारण म्हणजे संघर्षाचा इतिहास आहे आणि याच मातीतलं एक नाव म्हणजे शेखर गोरे. जयकुमार गोरेंची ताकद. मानखटावमध्ये आमदार जयकुमार गोरे यांनी भाजपचा जो किल्ला लढवलाय तो पाहून विरोधकांचे हे दाबेदार आणतात. जयकुमार गोरे म्हणजे फडणवीसांचे अत्यंत विश्वासशीलदार आहेत. पण या विजयाच्या मागे, या संघर्षाच्या मागे शेखर गोरे नावाचा खंबीर आधार नेहमीच राहिलाय. जनसंपर्काचा मास्टर. शेखर गोरे हे केवळ एका आमदारचे भाऊ नाहीत, तर त्यांचा स्वतःचा स्वतंत्र जनसंपर्क आहे. दुष्काळी भागात पाणी पोहोचवण्यासाठी त्यांनी केलेली आंदोलने आणि मानखटावच्या प्रत्येक गावोगावी असलेले त्यांचे कार्यकर्त्यांचं जाळं हे अवाढव्य आहे. त्यांनी जिल्हा परिषद आणि स्थानिक राजकारणात आपली ताकद वेळोवेळी सिद्ध केली आहे. का हवी आमदारकी? सातारा जिल्ह्यात भाजपला राष्ट्रवादीच्या वर्चस्वाला आव्हान द्यायचं असेल तर गोरेंची ताकद वाढवणं गरजेचं आहे. जयकुमार गोरे विधानसभेत किल्ला लढवत असताना शेखर गोरे यांना विधान परिषदेवर संधी दिली तर मानखटाव सोबतच संपूर्ण सातारा जिल्ह्यात भाजपचा वरचष्मा निर्माण होईल. भाव आणि दादा यांची ही जोडी साताऱ्याच्या राजकारणाची नवी समीकरणं लिहिणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. तर मंडळी, आता आपण वळूया दुसऱ्या नावाकडे. दुसरं नाव आहे ते म्हणजे राम सातपुते. ऊसतोड कामगाराचा मुलगा ते विधानसभेचा वाघ. आता वळूया सोलापूरच्या मातीकडे, जिथे एक तरुण नेतृत्व प्रस्थापितांच्या साम्राज्याला धडक देते. नाव आहे राम सातपुते. संघर्षाची मुळी. एक ऊसतोड कामगाराचा मुलगा ज्याने पुण्यात अभाविपच्या माध्यमातून विद्यार्थी चळवळ उभी केली. राम सातपुते यांचा प्रवास म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणे. फी दरवाढी विरोधात दिलेला लढा असो किंवा विद्यार्थ्यांचे प्रश्न, राम सातपुते नेहमीच अग्रभागी राहिले. लोकसभेची ती झुंज. सोलापूर लोकसभेच्या निवडणुकीत राम सातपुते यांनी ज्या आक्रमकतेपणे निवडणूक लढवली ती पाहून संपूर्ण महाराष्ट्र धक्क झालाय. जरी निकाल थोडक्यात विरोधात गेला असला तरी राम सातपुते यांनी आपली ताकद सिद्ध केली आहे. पराभवानंतरही दुसऱ्याच दिवशी ते जनतेच्या कामासाठी रस्त्यावर उतरले. अभ्यासू वक्ता. सभागृहात केवळ हो ला हो म्हणणारे लोक नकोत, तर विरोधकांचे वबाडे काढणारा अभ्यासू वक्ता हवा. राम सातपुते यांच्याकडे ती धार आहे. तरुण पिढीतील त्यांची मोठी क्रेज आहे. सोलापूर जिल्ह्यात भाजपला जिवंत ठेवण्यासाठी राम सातपुते यांना विधान परिषदेवर पाठवून मोठी जबाबदारी देणं ही काळाची गरज आहे. तर तिसरं नाव आहे ब्रह्मानंद पडळकर. सांगलीच्या राजकारणातला सायलेंट मास्टरमाइंड. आणि आता चर्चा करूया सांगलीच्या त्या नावावर ज्याची चर्चा सध्या जिल्ह्यातल्या प्रत्येक चहाच्या टपरीवर सुरू आहे. ते नाव म्हणजे ब्रह्मानंद पडळकर. गोपीचंदची तोप आणि ब्रह्मानंदांची ढाल. मंडळी, गोपीचंद पडळकर यांचं नाव घेतलं की डोळ्यासमोर येतो एक आक्रमक नेता जो थेट शरद पवारांना भेटतो. पण गोपीचंदजी जेव्हा राज्याच्या दौऱ्यावर असतात तेव्हा सांगलीच्या बालेकिल्ला शाबूत ठेवण्याचं काम ब्रह्मानंद पडळकर करतात. गोपीचंद पडळकर ही जर भाजपची तोप असतील तर ब्रह्मानंदजी पडळकर हे भक्कम ढाल आहेत. नियोजनाचे चाणक्य. ब्रह्मानंद पडळकर हे केवळ एक नेते नाहीत, तर ते सूक्ष्म नियोजन मास्टर आहेत. खानापूर, आटपाडी आणि जत या भागात त्यांनी पाण्याच्या प्रश्नावर आणि स्थानिक विकास कामावर स्वतःचं असं वेगळं वलय निर्माण केले. जिल्हा परिषदेच्या अनुभवामुळे त्यांना ग्रामीण राजकारणाची नस ठाऊक आहे. पश्चिम महाराष्ट्राचा मास्टर प्लॅन. देवेंद्र फडणवीस यांना माहीत आहे की सांगलीत भाजपला जर 1 नंबरचा पक्ष बनवायचा असेल तर केवळ एका नेत्यावर विसंबून चालणार नाही. पडळकर बंधूंचे एक नवे शक्तीपीठ उभे राहिल्यास सांगलीत प्रस्थापितांच्या साम्राज्याला पूर्णपणे खिंडार पडेल. ब्रह्मानंद पडळकरांना विधान परिषदेवर संधी मिळणं म्हणजे सांगलीतील भाजप कार्यकर्त्यासाठी बूस्टर डोस ठरेल. मंडळी, मग ते सातारा असो, सोलापूर असो की सांगली, भाजप आता लढाऊ आणि ग्राउंडवर काम करणाऱ्या नेतृत्वाला ताकद देताना दिसत आहे. शेखर गोरे, राम सातपुते आणि ब्रह्मानंद पडळकर हे तिघेही आपापल्या क्षेत्रातले दिग्गज आहेत. आता चेंडू भाजपच्या हायकमांडच्या दरबारात आहे. ह्या तिन्ही नेत्यांना म्हणजेच या तिन्ही वाघांना विधान परिषदेची संधी मिळणार का? त्यामुळे पश्चिम महाराष्ट्राचे राजकारण नक्कीच बदलणार का?